उदयगांबे या मालिकेच्या 14 ऑक्टोबरच्या भागात दक्ष प्रजापती यांनी सतीसमोर महादेवांची द्वारपाल म्हणून मूर्ती उभी केलेली असते आणि त्यांचा अपमान करत सुटलेली असतात. तेव्हा सतीला खूपच वाईट वाटत असतं. त्याचनंतर सती ही स्वयंवरासाठी सज्ज असते, परंतु तिच्या मनाची घालमेल देखील तितकीच वाढलेली असते. ती विचार करते की ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिले, ज्याच्यासाठी सर्वस्व समर्पित करायचे धारिष्ट दाखवले, आज सती महादेवांना स्मरून तुला खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे. जर आज तू स्वतःसाठी निर्णय नाही घेऊ शकलीस तर हे सर्व काही निरर्थक करल. सतीच्या मनामध्ये प्रश्नांचे काहूर माजलेले असतात, कारण सतीने मनापासून महादेवांनाच आपला पती मानलेलं असतं. एक प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर सती आता महादेवांना प्रार्थना करते की ही घटिका तुझ्या प्रेमासाठीच सार्थक ठरू देत. ही वरमाला केवळ आणि केवळ महादेवांच्या गळ्यातच पडू देत, कारण सतीने तिथे आता महादेवांचं स्मरण केलेलं असतं व स्वतःला समर्पित देखील. सतीने महादेवांना प्रार्थना केलेली असते व योगमुद्रेत असलेले महादेवांना त्यांची जाणीव झालेली असते. तर सतीने आता प्रार्थना करून तो हार ती वरमाला सोडलेली असते. तर आता सर्वजण उत्सुक असतात की सतीचं स्वयंवर तर चालू आहे, परंतु तिचा पती आता कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. परंतु तिथे ब्रह्मदेव, श्री विष्णू यांना माहिती असतं की ही वरमाला जाऊन महादेवांच्याच गळ्यात पडणार. सतीची इच्छा पूर्ण झालेली असते. ती वरमाला खरोखरच महादेवांच्या गळ्यात पडलेली असते. सतीची आई देखील तिच्यासाठी तितकीच खुश असते, परंतु तिचे वडील दक्ष प्रजापती यांना मात्र हे अजिबात पटलेलं नसतं. भर सभेमध्ये आता तिथे एवढे सर्वजण राजकुमार आलेले असूनही सतीने ती वरमाला द्वारपाल म्हणून उभे केलेल्या महादेवांच्या मूर्तीमध्ये जाऊन पडली. ही गोष्ट आता तिथे दक्ष प्रजापती म्हणजे सतीच्या वडिलांना आवडलेली नसते व ते रागाने आता पेटून उठलेले असतात. ते मोठ्यानेच सती अशी हाक मारतात, तेव्हा अख्खी ती सभा हादरून जाते. ते सतीला म्हणतात की यालाच म्हणतात दारिद्र्याचे डोहाळे. माता पित्याने कितीही त्यांच्या मुलांसमोर पंचपक्वान्न जरी ठेवले तरी देखील त्या मुलांना करंटेपणाच उपयोगाचा वाटत असेल तर त्या मातापित्याने करायचे तरी काय, असं तिथे आता दक्ष प्रजापतींनी सवाल केलेला असतो. एका मूर्तीला वरमाला घातलीस तू, असं ज्यावेळी तिथे सतीचे वडील तिला विचारतात, तेव्हा सती त्यांना सडेतोड उत्तर देते की मूर्ती ती फक्त मूर्ती नाही आहे. ज्या मूर्तीला महादेवांचं स्वरूप आहे त्यात सत्य सुंदर त्याहून काहीच नाही. तेव्हा तिचे वडील तिला म्हणतात की उद्धट मुली असे तर्क मांडून काहीच होत नाही. तेव्हा सती त्यांना पुन्हा उत्तर देते की ही सती महादेवांशिवाय कदापि जगूच शकत नाही. तर सतीचे वडील तिला विचारतात की कुठे आहेत तुझे महादेव या मातीच्या मूर्तीत. तेव्हा सती त्यांना पुन्हा उत्तर देते की पिताश्री, माती जर क्षुद्र नसतीस तर तिच्या पोटी उदरभरण होत बीजांनी जन्मच घेतला नसता. आबाळावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या पक्ष्यांनी तिच्या कुशीत विश्रांती घेतली नसती. अशा मातेपुढे मी मोठा हा अभिमान बाळगू नये. सतीने आता तिथे सनसनीत उत्तर जरी दिलेलं असतं, परंतु त्याचबरोबर ती तिच्या वडिलांना सांगते, या सृष्टीची निर्मिती करून ग्रहताऱ्यांमध्ये प्राण फुंकणारे माझे महादेव आहेत. या सृष्टीमध्ये प्रत्येक चराचराने महादेवांना व्यापला आहे. या मातीच्या मूर्तीमध्ये देखील महादेव प्राणप्रतिष्ठित आहेतच, असं सतीने तिथे आता तिच्या वडिलांना उत्तर दिलेलं असतं. व त्याचबरोबर सती ही महादेवांना प्रार्थना करत असते. दक्ष प्रजापतींनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सतीकडे उत्तर असतंच. कसे महादेव श्रेष्ठ आहेत हेच तिने दाखवून दिलेलं असतं व त्याचबरोबर त्यांचा अहंकार किती मोठा आहे हेही तिने दाखवून दिलेलं असतं. म्हणजेच दक्ष प्रजापती अहंकारामध्ये किती गुरफटले आहेत हेच सतीने सर्व सभेसमोर आणलेलं असतं. सतीने महादेवांना हात जोडून प्रार्थना करता क्षणी त्या मूर्तीमध्ये जसं सतीने सांगितलं होतं की महादेव प्राणप्रतिष्ठित आहेत, त्याचप्रमाणे महादेव आता सतीवरती प्रसन्न होतात व प्रत्यक्ष तिला दर्शन देतात. खरं तर सतीच्या प्रार्थनेमुळे इतर सर्वांनाच महादेवाचं प्रत्यक्षात दर्शन झालेलं असतं. सतीने हा खूप मोठा चमत्कार घडवून आणलेला असतो. तर दक्ष प्रजापती मात्र पूर्ण हादरून गेलेले असतात. ज्यावेळी डोळे उघडून सती महादेवांकडे पाहते तेव्हा ती अगदी आनंदाने वेडीपिशी होते. त्याचनंतर सती त्या सभेचा
तिच्या वडिलांचा दक्ष प्रजापतींचा विचार न करता ती पटकन महादेवांच्या बाजूला जाऊन उभी राहते व त्यांना म्हणते की मला खात्री होती की तुम्ही माझ्या प्रार्थनेला धाव नक्की घ्याल, तुम्ही इथे नक्कीच याल. तेव्हा तिथे महादेव सांगतात की सती, मी तुला वचन दिलं होतं आणि तेच पूर्ण करतो आहे. त्याचनंतर महादेव दक्ष प्रजापती यांच्यासमोर म्हणतात की आमचा विवाह हा विधिलिखित होता. मी दिलेल्या वचनाप्रमाणे आमचा विवाह आता संपन्न झाला आहे व तुमच्या सर्वच्या साक्षीने आज सतीचा मी पत्नी म्हणून स्वीकार करतो आहे. महादेवाने सतीचा पत्नी म्हणून स्वीकार केल्यानंतर सतीच्या चेहऱ्यावरती आनंद लहरी फुलतात. महादेवाने आता सर्वांच्या समोर सर्वांच्या साक्षीने सतीला ती त्यांची पत्नी झाल्याचं सांगितलेलं असतं. परंतु हा निर्णय तिथे दक्ष प्रजापती सतीच्या वडिलांना अजिबातच मान्य नसतो. ते त्यांच्यावरती आता खूपच रागावलेले असतात व ते रागाच्या भरामध्ये तलवार उपसून महादेवांच्या अंगावरती धाव घेतात व त्यांना म्हणतात की माझ्या मुलीशी तू कसा विवाह करतो तेच बघतो मी, हा विवाह मला मान्य नाही. इतक्यातच तिथे आता ब्रह्मदेव येतात. ब्रह्मदेव दक्ष प्रजापती यांना सांगतात की हा विवाह तुझ्या इच्छेमुळे झाला आहे. तुझी हीच इच्छा होती ना की सतीचं स्वयंवर व्हावं, सती ज्याच्या गळ्यात वरमाला घालेल त्याच्याशी तिचं शुभविवाह व्हावं आणि आता तो शुभविवाह झाला आहे. पुतळ्याच्या रूपात का असेना, परंतु महादेवांचं अस्तित्व तूच इथे प्रस्थापित केलंस. हा विवाह होणार हे विधिलिखित आहे. ही विश्वकल्याणाची नांदी आहे. यात अडसर बनू नकोस, असं ब्रह्मदेवाने तिथे आता दक्ष प्रजापतींना सांगितलेलं असतं. सती तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला आली हा तुझा बहुमान समज व मोठ्या मनाने सतीचा हात महादेवांच्या हाती दे, असं ब्रह्मदेवाने तिथे दक्ष प्रजापतींना सांगितलेलं असतं. परंतु सती ही स्वतः जगन्माता आहे, ती पार्वती माता आहे याची जाणीव तिथं फक्त महादेव व ब्रह्मदेवांनाच असते. त्याचनंतर स्वतःच्या साधनेच्या जोरावरती महादेव आता एक वरमाला घेऊन तिथे सतीच्या गळ्यात घालतात. महादेव सती यांचा शुभविवाह तिथे झालेला असतो. सर्व देव ऋषी मुनी साधुजन जे तिथे आलेले असतात, त्याचबरोबर आर्यवर्तातले सर्व काही राजे, त्या सर्वांनीच आता सती महादेव यांच्यावरती फुलांची उधळण करायला सुरुवात केलेली असते. सतीची आई प्रसूतीदेवी आता आनंदाने बेभान झालेली असते, कारण सतीची इच्छा पूर्ण झालेली असते. तर तिथे उपस्थित असणारे सर्व ऋषीमुनी देवगण हे तर स्वतःला खूपच भाग्यवान समजत असतात, कारण महादेव पार्वती यांचा विवाह पुन्हा त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळालेला असतो. परंतु सतीला स्वतःच्या खऱ्या रूपाची अजूनही जाणीव नसते. महादेवांसोबत विवाह झाल्यानंतर सती ही महादेवांसोबत कैलास पर्वतावरती असते. परंतु दक्ष प्रजापती जे सतीचे वडील असतात त्यांना काही केला हा विवाह मान्य नसतो व महादेवांचा अपमान करण्यासाठी त्यांना एक संधी हवी असते आणि त्यासाठी एक संधी चालून आलेली असते. ती स्वतः त्यांनी निर्माण केलेली असते. त्यांनी मोठा यज्ञ ठेवलेला असतो, परंतु त्या यज्ञामध्ये मुद्दाम त्यांनी सती महादेव यांना आमंत्रित केलेलं नसतं. परंतु दक्ष प्रजापती यांनी जो निर्णय घेतलेला असतो त्याच निर्णयाच्या कारणाने आता शक्तिपीठ निर्माण होणार असतात. शक्तिपीठाच्या महाअध्यायाला आता सुरुवात होणार असते. तर ज्यावेळी सती ही कैलास पर्वतावरती आलेली असते त्याच वेळेस अख्खं कैलास पर्वत दिव्यांनी व फुलांनी आता तिथे सजवलेलं असतं. दिव्यांनी ते अख्खं लख्ख उजळून काढलेलं असतं. सतीने सर्व काही तयारी स्वतःने केलेली असते. इतक्यातच महादेव फुलांची टोकरी घेऊन तिथे येतात. त्यांचं लक्ष ज्यावेळी सतीकडे जातं तर सती आता महादेवांचं आसन सजवण्यामध्येच व्यस्त असते. तिला भानही नसतं. खूप प्रेमाने खूप मन रमून ती महादेवांचं आसन तयार करत असते, सजावट करत असते. त्याच वेळेस महादेव ज्यावेळी सतीला हाक मारतात सती महादेवांकडे पाहून हसत असते. त्याचनंतर सती उठते व महादेवांकडे येते. तरी देखील सती हसत असते. तेव्हा महादेवांना मोठा प्रश्न पडतो व ते विचारतात की काय झालं आहे सती, तू का हसत आहेस? तेव्हा सती उत्तर देते की कधी काळी तुम्हीच मला सांगितलं होतं ना की आपली पूजा ही फुलांनी होत नाही. मग काट्याकुटात राहणारे तुम्ही आज तुमच्या हाती फुलं पाहिल्यानंतर आश्चर्य तरी वाटणारच ना. तेव्हा महादेव म्हणतात की त्यात आश्चर्य काय वाटून घ्यायचं. दोन मनं एकत्र आली की ती एकरूप होतात. तुमची फुलांची आवड
व आमचं रखरखीत आयुष्य हे तुमच्या सावलीत विसावतं. असं ज्यावेळी महादेव सांगतात तेव्हा सतीला हसू येतं. सती हसून आता महादेवांना प्रश्न विचारते की स्वामी, आता तुम्ही स्वतःहून आपल्या पत्नीसाठी फुलं आणलीत, ही गोष्ट तिन्ही लोकात पसरली तर? तेव्हा महादेव उत्तर देतात की पसरली तर त्यात वावगं काय आहे. त्याच नंतर महादेव स्वतःहून फुलांची टोकरी सतीच्या समोर धरतात. तेव्हा सतींना आता ती फुलं खूपच आवडलेली असतात. इतक्यातच आता मंत्रोच्चार महादेव व सती यांच्या कानी पडत असतात. तर देवगण हे सर्वच जण आता पृथ्वीलोकात जात असतात. तेव्हा सतीला मोठा प्रश्न पडतो की हे सर्वच जण पृथ्वी तलावरती का जात आहेत. परंतु महादेवांना आता पुढच्या संकटाची चाहूल लागलेली असते. खरी अग्निपरीक्षा तर तिथे आता सतीला द्यावी लागणार असते. सती तिथे आता महादेवांना विचारते की स्वामी, हे देवगण ऋषीमुनी हे सर्वच जण पृथ्वी तलावरती का जात आहेत. तर दक्ष प्रजापती म्हणजे सतीच्या वडिलांनी मोठं यज्ञ ठेवलेलं असतं. तिथेच देवगण ऋषीमुनी सर्वांनाच आमंत्रित केलेलं असतं. परंतु सती व महादेवांना त्यांनी मुद्दाम आमंत्रित केलेलं नसतं, त्यांचा अवमान केलेला असतो. जर ही गोष्ट सतीला कळाली तर पुढे जाऊन किती मोठं संकट येऊ शकतं हे महादेवांच्या लक्षात येतं. महादेव तिथे आता सतीला सांगतात की देवी, आपण मला याबद्दल काही प्रश्न न विचारलेलेच बरे. महादेव खूपच अस्वस्थ झालेले असतात. तेव्हा सती आता महादेवांची माफी मागते. तरी देखील ती पुन्हा विचारते की परंतु काय घडत असेल तिथे. तेव्हा महादेव म्हणतात की मी विचारू नका असं सांगितलं तरीही तुम्हाला उत्सुकता आहेच. तेव्हा सती पुन्हा माफी मागते आणि त्यांना सांगते की परंतु स्वामी, तुम्हीच म्हटला होतात ना की 2 मनं एकरूप झाली तर तिथे आपलं तुपलं असं काहीच उरत नाही. मग आपल्या चेहऱ्यावरची वेदना आम्ही का सहन करावी. आपलं दुःख आमचं दुःख नाही आहे का. तेव्हा महादेव सांगतात की चाणक्य आहात देवी, आम्ही आपल्यापासून काहीच लपवू शकत नाही. शेवटी आता ती वेळ आलेली असते. महादेव सती म्हणजेच माता पार्वती यांना एकमेकांपासून दूर जावं लागणार असतं. महादेव सतीपुढे खुलासा करतात की तुमचे वडील दक्ष प्रजापती राजा यांनी पृथ्वी तलावरती महायज्ञ आरंभिले आहे व सर्वच जण तिथे जात आहेत. तेव्हा सती खूप खुश होते आणि महादेवांना सांगते की मग स्वामी, आपणही जायला हवं ना. परंतु दक्ष प्रजापती यांनी मुद्दाम त्यांना आमंत्रित केलेलं नसतं आणि आमंत्रित न करताही तिथे कसं जायचं हा खूप मोठा प्रश्न महादेवांच्या समोर असतो. सती खुश होऊन महादेवांना सांगते की जर पिताश्रींनी एवढ्या मोठ्या महायज्ञाचं आयोजन केलं असेल तर आपल्याला देखील तिथे जायला हवं ना स्वामी. तेव्हा महादेव तिला अडवतात व तिला सांगतात की नाही सती, आपल्याला तिथे येण्यासाठी आमंत्रण नाही देण्यात आलंय. आत्ता मात्र सतीला मोठा धक्काच बसतो. तेव्हा सती हसून महादेवांना उत्तर देते की आमंत्रण, अहो मुलगी पिताश्रीच्या आमंत्रणाची वाट पाहिल का स्वामी. माझी ना मनापासून तिकडे जाण्याची इच्छा होत आहे. तेव्हा महादेव सतीला सांगतात की याच इच्छेला आवर घाला देवी, आपण तिथे न गेलेलंच बरं. तिथे जाऊन आपला अपमान झाला तर. तेव्हा तिथे आता सती काही ऐकूनच घ्यायला तयार नसते. उलट ती महादेवांना सांगते की यात अपमान कसला. उलट मी त्यांची कन्या आहे आणि आमंत्रणाशिवाय मी तिथे जायला हवं. परंतु महादेवांना पुढच्या संकटाची जाणीव असते, त्याचमुळे ते सतीला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हे विधिलिखित असतं की सती जाणार व तिथे जाता तिथूनच शक्तिपीठाच्या महाअध्यायाला सुरुवात होणार. स्वामी, मला नक्की खात्री आहे की झालं गेलं ते सर्व काही विसरून पिताश्री आपल्याला नक्की स्वीकारतील. तेव्हा महादेव सतीला विचारतात की इतका विश्वास. तेव्हा सती उत्तर देते की का असू नये, ते जन्मदाते आहेत माझे. पिता पुत्रीचं नातं म्हणजेच मिष्टान्न व माधुर्य. मिष्टान्न जेवढं खात जावं तेवढंच माधुर्य वाढत जातं आणि ते नातं घट्ट होत जातं. असं ज्यावेळी सती महादेवांना सांगते त्याच वेळेस महादेव सांगतात की भ्रम आहे तुमचा. मिष्टान्न जर दूषित झालं तर ते माधुर्याचा त्याग करतं. साधं अन्न जर एवढा मोठा त्याग करत असेल तर नात्यांचं काय. महादेवांनी खूप मोठा प्रश्न निर्माण केलेला असतो सतीच्या मनामध्ये. सती, तुम्ही काळाची पावलं ओळखा. तिथे जाऊन काहीतरी अमंगल घडलं तर. महादेवांनी एवढं समजावून देखील सती आता समजून घ्यायलाच तयार नसते.
उलट ती महादेवांना सांगते की असं काहीच नाही होणार, सोहळा मांगल्याचा आहे, तिथे अमंगल अजिबात घडणार नाही. आता महादेव चावू द्यायला तयार नाहीत म्हटल्यानंतर सतीला खूपच वाईट वाटत असतं. परंतु महादेवांना देखील त्यांचा जीव तितकाच तुटत असतो, कारण पुढच्या काळाची चाहूल त्यांना आधीच लागलेली असते आणि त्याचमुळे ते सतीला तिथे जाऊ देत नसतात. कारण महादेवांना आता किती काळ मातेपासून दूर राहावं लागणार असतं हे त्यांना चांगलं माहिती असतं, कारण त्यांना जाणीव असते. परंतु सतीला ती जगन्माता आहे, आदिमाया शक्ती आहे याची जाणीव नसते व त्याचमुळे सती हट्ट धरत असते महादेवांकडे. तिला काही जरी झालं तरी त्या महायज्ञात जायचं असतं व तिच्या डोळ्यातून आता अश्रू बाहेर पडतात. ते अश्रूचे थेंब जेव्हा महादेव पाहतात तेव्हा ते सर्व काही त्यांच्या जिव्हारी लागलेलं असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सती ही महायज्ञात पोहोचलेली असते व सती जाऊन तिथे आता तिच्या वडिलांना दक्ष प्रजापतींना विचारते की संपूर्ण त्रिलोकात तुम्ही आमंत्रित केलं या महायज्ञासाठी, परंतु माझे पतिदेव महादेवांना तुम्ही का आमंत्रित नाही केलं. तेव्हा दक्ष प्रजापती महादेवांचा अवमान करतात. ते सतीला म्हणतात की भूताकेतांमध्ये राहणारा भणंग आहे तो, त्याची या महायज्ञात यायची लायकी तरी आहे का. दक्ष प्रजापतींचे हे शब्द सतीच्या जिव्हारी लागतात व सतीला आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा तिथे आता सती मोठा निर्णय घेते की माझ्याच डोळ्यात देखत माझ्याच कानावरती महादेवांचा अवमान व्हावा, याच्यापेक्षा महापाप काहीच नाही असं म्हणत सतीने आता त्या महायज्ञामध्ये उडी घेतलेली असते व स्वतःचा देह त्यागलेला असतो. हाच धक्का महादेवांना सहन होत नाही व रागाच्या भरामध्ये महादेवांचं आता विनाशकारी रूप प्रगट होतं, ते म्हणजे वीरभद्राचं रूप. व वीरभद्र तिथे आता महादेवांच्या आज्ञेवरून राजा दक्ष प्रजापतीची जी महायज्ञाची सभा जमलेली असते ती पूर्ण सभा उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला असतो व तिथेच आता अग्निज्वाळा भडकलेले असतात. वीरभद्र महादेवांच्या आज्ञेवरून ती संपूर्ण सभा आता उद्ध्वस्त करत असतो व राजा दक्ष प्रजापती हा पूर्णपणे घाबरलेला असतो. सतीने आता देह त्यागून खूप मोठं बलिदान केलं आहे, खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि इथूनच आता शक्तिपीठाच्या महाअध्यायाला सुरुवात होणार असते. परंतु सतीने केलेल्या या त्यागामुळे शक्तिपीठ कशी निर्माण होणार आहे ते आपण पुढील भागात